प्रेक्षकांनो 32 मिनिटाचा एपिसोड दाखवलाय आज ठरलं तर मग या मालिकेचा. किती मोठा एपिसोड आहे हा, बाप रे बाप. पण काय काय झालंय ते शेवटपर्यंत बघत राहा, आता खरी मजा पुढे येणार आहे. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 10 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर कुसुम सायलीला बोलते की बघ सायली, जे नाही व्हायचं होतं तेच झालं, जी भीती होती ना ते होऊन बसलं. अगं ती प्रिया आता चवताळून उठली असेल. आता सायली म्हणते अगं कुसुमताई, पण मला वाईट याचं वाटतंय की मला यांच्याशी बोलताच आलं नाही ग. अगं यांना तर माहिती पण नाहीये की मी ह्यांच्यासाठी नाशिकला आलीये म्हणून. हे असे अचानक निघून गेले, त्यामुळे मला कळलंच नाही ग काय करावं, आणि मला बोलता पण नाही आलं नाही ह्यांच्याशी. कुसुम म्हणते असं कसं निघून गेला अर्जुन तिथून अचानक. सायली म्हणते अगं त्यांना असं वाटलं असेल की ते तन्वी सोबत डान्स करताय आणि त्यांना ते असह्य झालं असेल ग कुसुमताई. मी चैतन्य भाऊजींना विचारू का, ते कुठे आहेत? तर आता सायली विचार करते चैतन्याला फोन करावा. तर आता इथे सुभेदार आणि किल्लेदार झालेल्या तमाशावर सगळं विवेचन करताना आपल्याला दिसणार आहे. आता ही प्रिया खूप चवताळून उठली आहे खरंच. प्रिया म्हणत असते त्या सायलीला माझं आणि अर्जुनचं लग्न होऊच द्यायचं नाहीये. पाहिलं ना केवढा तमाशा केला तिने माझ्या जागी येऊन नाच केला तिथे. नाही, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ती हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतेय. ती मुद्दाम करते हे सगळं. ती अजून गोंधळ घालू शकते लग्नामध्ये. कसं थांबवणार आपण या सायलीला आता प्रिया सुभेदार आणि किल्लेदारांना हे बोलते. आता पुढे बघा प्रेक्षकांना सॉलिड तमाशा रंगलाय. आता ही कल्पनाताई म्हणते अगं तिला लाख प्रयत्न करू दे तन्वी, आपण असं काही होऊ देणारच नाहीये. आता प्रतापराव म्हणतात करू दे त्या सायलीला प्रयत्न, पण अर्जुनचं आणि तुझंच लग्न होणार आहे. आता रविराज म्हणतात हे बघ प्रताप, मला आज जे काही झालं ना ते अजिबात पटलेलंच नाहीये. आपण लग्न लावतोय की युद्ध लावतोय? इथे लग्न लावायचा आनंद नाही, पण सायलीला कसं अडवायचं ह्याची भीती सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतीये. आता या प्रतिमा त्या मस्त बोलतात. सायली अर्जुनला भेटण्यासाठी पनवेलहून नाशिकला आली म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये किती मोठा निर्धार आहे बघा ना. प्रतापराव म्हणतात अगं प्रतिमा, त्याचं काय उपयोग? अशा चुकीच्या बाबतीत निर्धार काय कामाचा? तिचं आणि अर्जुनचं लग्न होणारच नाहीये आता. मग आता कल्पनाताई म्हणतात नाही, आपलं चुकलंच जरा. आपण हॉलच्या बाहेरच सिक्युरिटी गार्ड ठेवायला पाहिजे होते, म्हणजे ती सायली ना तिथे आलीच नसती. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, प्रियाला आता विचार येतो मनामध्ये. सिक्युरिटी गार्ड तर ठेवले होते पनवेलमध्ये त्या सायलीच्या घराच्या बाजूला, तरी ही सायली बाहेर पडलीच कशी? आता प्रिया असा विचार करून साक्षीला फोन लावते. आता हे सगळे जण तिथेच आहे. आता यांना म्हणते कशी आलेच बाबा असं म्हणून ही बाजूला गेली बरं का फोन करायला. आता इकडे सायलीला पण चैतन्याचा फोन आलाय. आता सगळं झालं गेल्यावर फोनवर बोलतायत हे. चैतन्य म्हणतो अगं सायली वहिनी, तू कुठे आहेस? नाही म्हणजे अर्जुनचा संगीत सोहळा झाला आणि तू आलीच नाहीस. सायली म्हणते अहो चैतन्य भाऊजी, मी तिथे आले होते, मी तुम्हा सगळ्यांच्या समोर होते. चैतन्य म्हणतो अगं काय, केव्हा? मग सायली म्हणते हो चैतन्य भाऊजी, हे माझ्यासोबतच नाचले संगीत सोहळ्यामध्ये, आणि जेव्हा ते अर्धवट मध्येच निघून गेले ना तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीपाठी गेला होतात, आणि त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. आता सायलीने जे काही झालं ना तमाशा काल संगीत सोहळ्यामध्ये तो सगळा चैतन्याला ऐकवलाय. खरं तर प्रेक्षकांनो, कालच्या संगीत सोहळ्याबद्दल मला थोडी चर्चा करायची होती तुमच्याशी. काल त्यांनी जे काही दाखवलं ना ते असं मनाला भावलं नाही हो. म्हणजे ना अर्जुन सायलीची भेट दाखवली, ना काही त्यातनं निष्पन्न झालं असं दाखवलं, काही नाही. फक्त सायलीच्या सपोर्टमध्ये काही जण आहेत एवढं काय ते आपल्याला कळलं. फक्त पूर्णाजीच्या गुलाबजामुनचा सीन मला आवडला बाबा. तर असो, चैतन्याला आता हे सगळं कळलंय. आता इकडे साक्षीला फोन केलाय प्रियाने. साक्षी म्हणते बोल प्रिया, काय अपडेट आहे? आता प्रिया खूप चिडते त्या साक्षीवर, आणि अपडेट हा आहे की जगातली सगळ्यात मूर्ख मुलगी आहेस तू साक्षी, आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवते म्हणून मी महामूर्ख. आता साक्षी चिडते आणि म्हणते प्रिया, तुला नीट विचारलंय मी, त्यामुळे तू नीट उत्तर दे आणि तुझा आवाज कमी कर. नेमकं काय झालं ते सांग. मग प्रिया म्हणते तू त्या सायलीच्या घराबाहेर जी माणसं ठेवली होतीस ना, त्यांनी स्वतःच्या हातावर मेहंदी लावली आणि त्यावर साखर पाणी लावत बसले होते, त्यामुळे सायली नाशिकला येऊन पोहोचली, निघाली त्या घरातून ती, आणि तुझ्या माणसांना कळलं पण नाही. आता पुन्हा चैतन्याचं बोलणं कंटिन्यू केलंय त्यांनी. बापरे बाप प्रेक्षकांनो, केवढे मोठे मोठे एपिसोड दाखवताय. चैतन्य म्हणतो बापरे वहिनी, एवढं सगळं झालं, अर्जुनपर्यंत तर काहीच पोहोचलं नाहीये. अगं वहिनी ऐक ना माझं, मला सांगू दे ना अर्जुनला हे सगळं. पण आता सायली म्हणते नाही चैतन्य भाऊजी, तुम्ही यांना काही सांगू नका. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ही माझी लढाई आहे आणि मी एकटीच ती लढणार आहे. हे जरा ओव्हर नाही झालं का प्रेक्षकांनो? आता अर्जुनला सांगितलं तर काय बिघडतं, पण बहुतेक अर्जुनला सरप्राईज देऊन पळवणारे वगैरे सायली मंडपातून असं वाटतं.
तर सायली म्हणते, भाऊजी बघू आता माझं नशीब मला कुठपर्यंत साथ देतंय. तुम्ही फक्त मला तिथल्या घडामोडी सांगत राहा, बाकी मी बघते काय करायचं ते. चैतन्य म्हणतो, बरं हरकत नाहीये, इथे काय होतं ना ते सगळं कळवतो मी तुला. वहिनी ठेवतो फोन. आता साक्षी पुन्हा कंटिन्यू करतेय या प्रियाशी बोलणं. साक्षी म्हणते, ओ गॉड, म्हणूनच ते लोक माझा फोन उचलत नाहीये. प्रिया म्हणते, ए साक्षी मला तुझे प्रॉब्लेम्स ऐकवू नकोस. हा सायली नावाचा जो काही मोठा प्रॉब्लेम आहे ना माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यावरती सोल्युशन दे मला. मग साक्षी चिडते आणि म्हणते, ए प्रिया, तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळी होऊ नकोस. मी इथे पनवेलमध्ये बसून तुझे नाशिकमधले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार आहे? एकतर ना तिथे जाण्याची आयडिया तुझी होती, त्यामुळे आता तुझं तू निस्तर. प्रिया म्हणते, ए साक्षी, हे बघ, हे असे ब्लेम गेम माझ्यासोबत खेळू नकोस. काय करायचं ना ते सांग. मग साक्षी म्हणते, ऐक मग, इथे ये लवकरात लवकर आणि लग्न इथे कर. या पनवेलमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतात. प्रिया म्हणते, अगं बाई साक्षी, तिथे ती सायली गोंधळ घालेल ना, म्हणून मी इथे नाशिकला आले होते ना लग्न तिथे अवॉइड करण्यासाठी. आता तिथे येऊन काय करू मी? आता ही साक्षी म्हणते, अगं ए प्रिया, मी तुला असं नाही म्हणते की लग्न तू सांगितलंय त्याच हॉलमध्ये होईल, लग्न पनवेलमध्ये होईल, पण मी सांगते तिथे करूयात आपण लग्न. ऐक प्रिया, इथे जवळच आमचा फार्म हाऊस आहे, तिथे लग्न करूयात आपण तुझं आणि अर्जुनचं. आणि तिथे ना सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील आपल्या. तिथे काही प्रॉब्लेम होणार नाही ग आमच्या फार्म हाऊसवर. आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय काय घडलंय. साक्षी म्हणत असते, तिथे सायली पोहोचू शकणार नाही. मग प्रिया म्हणते, काय सॉलिड आयडिया आहे ग तुझी साक्षी, आत्ता जाऊन सगळ्यांना सांगते मी, सगळे मला शाबासकी देतील ना, सत्कारच करतील ना माझा. काय तर म्हणे, अर्जुन सुभेदारांचं लग्न कुठे? मैपत शिखरेच्या फार्म हाऊसवर. अगं सगळेजण हारच घालतील ना माझ्या गळ्यावर. त्यावर साक्षी प्रियाला उत्तर देते, ए प्रिया, मी काय तुला तुझ्यासारखी मूर्ख वाटले का? ते फार्म हाऊस आमच्या नावावर नाहीये, त्यामुळे कोणाला संशय सुद्धा येणार नाही की अण्णाचा आणि माझा काही संबंध आहे तुझ्या लग्नामध्ये. तू तिथे ये लवकर, म्हणजे तिथे तयारी करायला लावते मी. तू लवकर पोहोच फार्म हाऊसवर. आणि जर तुला आमच्या फार्म हाऊसवर लग्न नसेल करायचं तर तुझं तू बघ. आणि एक सांगून ठेवते प्रिया, जर तुझं अर्जुनशी लग्न नाही झालं तर तुझी आमच्याशी गाठ, एवढं लक्षात ठेव. प्रियानं प्रेक्षकांना आता मस्त अडकली आहे. जर अर्जुनचं आणि तिचं लग्न नाही झालं तर हा जो मैपत आहे ना तो तिला मारून टाकणार आहे, अशी धमकी पण तिला पुढे आली आहे. आता प्रिया लगेच म्हणत असते, अगं ऐक ना साक्षी, आपण तिथेच लग्न करूया. पण साक्षीने तत्पूर्वी फोन कट करून टाकलाय. साक्षीला आला राग. पण आता बघा पुन्हा सुभेदार काय चर्चा करताय. कल्पनाताई म्हणताय, बाई आता काय करायचं, उद्याचं लग्न नीट पार पडलं पाहिजे. तेवढ्या चैतन्य येतो पलीकडनं. प्रतापराव म्हणतात, का रे चैतन्य, अरे कुठे तुम्ही दोघं जण, अर्जुन कुठे गेला होता अचानक मध्ये निघून? रविराज म्हणतात, काय रे चैतन्य, अरे तुम्ही दोघेही गेल्यानंतर किती मोठा तमाशा झाला माहितीये का तुम्हाला? चैतन्य म्हणतो, काका मला काही माहितीच नाहीये. तेवढ्यात प्रिया येते तिथे साक्षीशी फोनवर बोलून आणि सगळ्यांना म्हणते कशी, बघा हा सीन भारी दाखवलाय प्रेक्षकांना त्यांनी. प्रिया म्हणते, हा आपण ना इथे लग्न करायचंच नाहीये, माझ्याकडे ना मस्त सोल्युशन आहे, माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर लग्न करू आपण पनवेलमध्येच. आता ते रविराज चिडतात बरं का. प्रिया म्हणते, आपण हळद पण तिकडेच करू, आपण पोहोचेपर्यंत तयारी झालेली असेल. अरे वा, रेडीमेड तयारी मिळते यांना. आता रविराज म्हणतात, ए तन्वी, हा सगळा खेळ वाटतोय का तुला? आधी म्हणे नाशिकला लग्न करू, तर आम्ही सगळे नाशिकला आलो. आता म्हणते पनवेलला लग्न करू. आता सगळी वरात घेऊन काय पनवेलला जायचं का पुन्हा? प्रिया म्हणते, बाबा मम्मी काय करू? अहो ती सायली इथे येऊन पोहोचेल असं वाटलं होतं का आपल्याला? बाबा मला ना आता कोणती रिस्क घ्यायची नाहीये. माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर ना कडेकोट बंदोबस्त असणार आहे, तिचे पर्सनल सिक्युरिटी गार्ड आहेत, म्हणजे आपल्याला कसलंच टेन्शन उरणार नाही ना. आता प्रतिमात्याने सॉलिड प्रश्न विचारलाय. प्रतिमात्या म्हणतात, काय ग तन्वी, अशी कोणती मैत्रीण आहे तुझी जिचे स्वतःचे असे पर्सनल गार्ड आहेत, म्हणजे सिक्युरिटी गार्ड वगैरे ठेवते ती? आता रविराज पण बघायला लागतात बरं प्रतिमात्याकडे. आता प्रिया जरा बावरते आणि म्हणते, अगं आई, म्हणजे पर्सनल गार्ड बोलवता येतील ना? माझ्या कॉलेजमधली मैत्रीण आहे बाबा, ती जरा श्रीमंत फॅमिलीमध्ये बिलॉंग्स करते, पण बाबा काय आहे ना, आपल्या मनासारखं होत नाहीये, म्हणून मला त्रास होतोय हो मला. आणि काही झालं ना, मला त्या सायलीला जिंकू द्यायचं नाहीये, आणि आपल्याला ना त्रास द्यायसाठी करते सायली सगळं. पण बाबा काही झालं ना तरी त्या
सायलीमुळे मी तुम्हाला त्रास नाही होऊ देणार, काही भयंकर घडायच्या आत ना आपण पटकन पनवेलला जाऊयात बाबा. प्रतापराव मग डिसिजन देतात, काही हरकत नाहीये, जर दुसरा कुठला मार्गच नसेल तर आपण हे करूयात, पण हे लग्न ठरलेल्या वेळीच झालं पाहिजे. रविराज म्हणतात, अरे प्रताप, पण लगेच कल्पनाताई म्हणतात, हे बघा भाऊजी, सायली या लग्नात आलेली आपल्या कोणालाच नकोय की नाही, मग तिला टाळायसाठी दुसरा उपाय आहे का आपल्याकडे? तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या विचारांती ठरलंय की तन्वीचं लग्न मैपतच्या फार्म हाऊसवर करायचं पनवेलमध्ये. मग रविराज म्हणतात, ठीक आहे, तन्वीच्या आनंदातच आमचा आनंद आहे. मग आता लगेच तन्वी म्हणते, थँक्यू सो मच बाबा, आता आपण निघूयात का इथून लवकरात लवकर? मग सगळे निघाले चला चला करून. आता चैतन्य तिथेच आहे आणि चैतन्याला हे सगळं सायलीला कळवायचंय, म्हणून त्याने मेसेज केलाय सायलीला आणि हे सगळं कळवलंय. चैतन्याने हे सगळं काही सायलीला कळवलंय की सगळे पनवेलला चाललेत, लग्न हळद तिथेच होणार आहे, पत्ता मी तुम्हाला नंतर कळवतो सायली बहिणी. आता हा मेसेज तिने कुसुमला वाचून दाखवलाय. कुसुम म्हणते, सायली आता आपल्याला पटापट पावलं उचलायला हवी, आपण निघायचं ना पनवेलला? सायली म्हणते, अगं कुसुमताई, उलट बरं झालं जे झालं ते. अगं हे पनवेलला गेले ना तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना, बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येतील ना. आता कुसुमला पण वाटते, हो हे होईल. मग सायली म्हणते, कुसुमताई काही झालं ना तरी यांची उष्टी हळद मलाच लागायला हवी. मग सायली असा निर्धार करते आणि मग कुसुम म्हणते, मग सायली लवकर आवर, आपल्याला निघायला हवं. मग सायली म्हणते, त्याआधी मला ईश्वरीला कॉल करावा लागेल, तिला सांगायला हवं ना पुढे काय करायचंय. आता अर्जुनची उष्टी हळद ती ईश्वरी घेऊन येणार आहे सायलीसाठी. पण प्रेक्षकांनो, आता इतकी मजा आली आहे ना पुढे, बापरे, अजून तरी एपिसोड संपले नाहीयेत, अजून पुढे भरपूर बघायचंय तुम्हाला. आता बघा, दाखवायची कमाल आहे बाबा या सगळ्यांची. पहाट झालीये, हळदीचा दिवस उजाडलाय, प्रिया वेडी पिशी झालीये प्रेक्षकांनो. म्हणजे तिला इतकी भीती वाटतेय सायलीची की तिचं तिच्या लग्नात लक्षच नाहीये. प्रिया तिचे सगळे रिच्युअल सोडून सायलीवर लक्ष केंद्रित करतेय. आता ती बाहेर येते हॉलच्या आणि त्या सिक्युरिटी गार्डला म्हणते, इकडे या, लगेच इकडे या, मला बोलायचंय. नागराज दाखवलाय खूप दिवसानंतर. आता नागराज असा वरून बघत असतो प्रियाला. आता ही प्रिया सांगत असते त्या सिक्युरिटी गार्डला, हे बघा, या मुलीचा फोटो बघा, ही मुलगी किती फालतू दिसत असली ना तरी खूप डेंजर आहे. बघा बघा, या फोटोकडे बघा, महा डेंजरस मुलगी आहे ही, काही झालं ना तरी ती या फार्म हाऊसच्या आत येता कामा नये. प्रत्येक गेटवर बारीक लक्ष ठेवा. मला कमीत कमी 20 ते 25 सिक्युरिटी गार्ड इथे हवेत. प्रिया चवताळून उठली आहे आणि म्हणते कशी, जे कोणी पाहुणे येतील ना त्यांच्या जवळचे सगळे आमंत्रण चेक करून मग आतमध्ये पाठवा, चला लवकरात लवकर कामाला लागा, असं म्हणून ती पुन्हा आत जात असते. तेव्हा तिला अचानक असं म्हणजे फील येतो की तिथून सायली जातीये, तर एक मुलगी जात असते बरं का तिथून. प्रिया लगेच ओरडते, ते बघा ती आली सायली इथे, ए थांब सायली, पकडा त्या पोरीला. आता त्या सिक्युरिटी गार्डला पकडायला लावते बरं का. आणि मग ती मुलगी वळून बघते तर तिसरीच कोणीतरी असते, ती सायली नसतेच. आता ही प्रिया एवढी अग्रेसिव्ह झाली आहे, पकडा पकडा त्या सायलीला. आता ते सिक्युरिटी गार्ड पकडतात आणि प्रिया म्हणते, अरे सायली नाहीये ती, सोडून द्या, सॉरी सॉरी. आता त्या मुलीला ती सॉरी म्हणते, सिक्युरिटी गार्ड सुद्धा सॉरी म्हणतात आणि सोडून देतात मग त्या मुलीला. थोडक्यात यांना एवढं दाखवायचं होतं प्रेक्षकांनो की प्रिया सायलीला किती घाबरतीये. काही झालं तरी हिचं लक्ष लग्नात कमी आणि सायली तिथे येऊ नये याकडे जास्ती आहे. प्रिया नुसती चिडचिड करत असते, बारीक लक्ष ठेवा, इथे काय उभे तुम्ही, तिकडे जा. अगदी म्हणजे जसं काही ही महाराणीचे आणि हिच्या तालावर सगळे नाचतायत असं तिने क्रिएट केलंय सगळं प्रेक्षकांनो. नागराज आता तिच्याकडनं म्हणजे तिला असं सगळं बघतोय वरती. आता बघा नागराज कशी धमकी देतो प्रियाला. प्रिया आता आतमध्ये गेल्यानंतर नागराज विचार करतो, लहान मुलं जशी बागुलबुवा म्हणल्यावर घाबरतात तशी घाबरती प्रिया त्या सायलीला. त्या सायलीने काही गोंधळ घालो न घालो, पण हिने जर काही गोंधळ घातला तर तो हिला मागात पडणार. आता चैतन्याने पुन्हा सायलीला फोन केलाय. सायली म्हणते, भाऊजी झाला का हळदीचा सोहळा सुरू? मग चैतन्य म्हणतो, अजून नाही झाला वहिनी, अर्जुनला आता तयार करायचंय हळदीसाठी, ते तन्वी थांबली आहे ना त्याच्यासाठी. सायली म्हणते, भाऊजी यांची उष्टी हळद न मलाच लागणार आहे, करू द्या त्या तन्वीला काय करायचंय ते, मी सगळी व्यवस्था केली आहे. चैतन्य म्हणतो, काय केलंयस वहिनी तू? भाऊजी तुम्हाला सगळं कळेल, पण तुम्ही ना मला थोड्या वेळाने व्हिडिओ कॉल कराल का? मला यांना तयार होताना बघायचंय, हळदीसाठी तयार होतील ना हे, प्लीज मला व्हिडिओ कॉल करा. मग चैतन्य म्हणतो, अगं वहिनी करतो ना, त्यात काय एवढं. मग आता बघा प्रेक्षकांनो, चैतन्याने फोन केलाय सायलीला, पण तत्पूर्वी बघा आता प्रिया अशी वेड्यापिशासारखीच करत असते, तिचं सगळं लक्ष बाहेरच असतं, आली का सायली, आली का सायली. आता इकडे कल्पनाताई अस्मिताला म्हणत असतात, काय ग अस्मिता, झालं ना ग सगळं व्यवस्थित? बाई मला टेन्शनच आलंय. मग अस्मिता म्हणते, अगं आई आपण सगळं करतोय, पण ती नवरी मुलगी बघ ना कशी करते, मला तिचंच टेन्शन आलंय.
झालंय, कशी बावळ्यासारखी करते बघ ना स्वतःच्याच लग्नामध्ये. आता अस्मिता तन्वीला आवाज देते प्रियाला, अगं ए तन्वी, अगं इकडे ये, अगं तयार हो ना. प्रिया म्हणते, अगं अस्मिता मी ऑलमोस्ट रेडी आहे, मला फक्त 5-10 मिनिटं लागतील बघ, थोडंसंच तयारी राहिली आहे माझी. मग कल्पनाताई म्हणतात, अगं बाई जा ना मग, लवकर तयार हो ना. अस्मिता पण म्हणते, जा जा, आता हळद सुरू होईल. प्रिया तिच्या रूममध्ये जात असते आता आवरण्यासाठी, तेव्हा नागराज तिला मध्ये क्रॉस होतो. नागराजला बघितल्यावर ही दचकते. नागराज तिची टर उडवतो आणि म्हणतो, एवढं दचकायला काय झालं तुला, मीच आहे, सायली नाही आली काही, मला तुझ्याशी बोलायचंय प्रिया, चल जरा बाजूला चल. प्रिया म्हणते, आता कुठे, आता हळद चालू होईल. नागराज म्हणतो, चल ग. आता बघा प्रेक्षकांनो, नागराजने प्रियाला काय धमकी दिली आहे. त्याने प्रियाला एका रूममध्ये नेलंय कोणाचं लक्ष नसताना आणि प्रियाशी बोलतोय. प्रियाला तो म्हणतो, काय ग प्रिया, तुझं काय चाललंय. प्रिया म्हणते, माझं कुठं काय चाललंय. नागराज म्हणतो, तुझं थोबाड पाहिलं का तू, किती टेन्शन आहे तुझ्या चेहऱ्यावर, कसली भीती वाटते ग तुला, ती सायली कुठूनही कशी उगवेल आणि तुझं लग्न मोडेल याचीच भीती वाटते ना तुला. अगं काय ग, हातपाय पाय तुझे कसे थरथर कापतायत. प्रिया म्हणते, हे बघा मी काही घाबरत नाही हा, मी फक्त अलर्ट आहे ती सायली इथे येऊ नये म्हणून, आणि लग्न होईपर्यंत तुम्ही पण जरा अलर्ट राहा 2 दिवस. नागराज म्हणतो, मी अलर्ट, चल मी आहे अलर्ट, ती सायली कुठूनही कधी आली ना तरी मला ती दिसणार आहे आणि मी तिला थांबवेलही, पण तू लक्षात घे हा प्रिया, हे लग्न सुरळीत पार पाडायची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझी आहे हा प्रिया. लक्षात ठेव प्रिया, 2 वर्ष लागलेत आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आता त्या सुभेदारांची प्रॉपर्टी ऑलमोस्ट आपल्या खिशात आहे, फक्त 2 दिवस, पुढचे 2 दिवस तुला सगळं नीट जमावून घ्यायचंय. आणि आता या पॉइंटला येऊन जर तू माती खाल्ली प्रिया, तर मग बघ तुझा कारभार संपला म्हणून समज. आता बघा प्रेक्षकांनो, प्रियासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी सिच्युएशन झाली आहे. आता मध्येच त्यांनी अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुन बिचारा एकटा तनहा बसलेला आहे. अर्जुनला तर काही कामच नाही ठेवलं त्यांनी बिचाराला. चैतन्य येतो तिथे आणि अर्जुनला म्हणतो, काय हँडसम दिसतोयस रे, अगदी राहुल सारखा. आता हा अर्जुन म्हणतो, राहुल कोण आहे. चैतन्य म्हणतो, अरे आता रिसेंटली मी एक सिनेमा बघितला, त्यातल्या हिरोचं नाव राहुल आहे, तो तुझ्यासारखाच एकदम हँडसम आहे. आणि तुला माहिती आहे का त्या फिल्मची स्टोरी काय होती. अरे त्या फिल्ममध्ये अगदी असंच झालं होतं, त्या हिरोच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न होत असतं कुठल्या तरी भलत्याच मुलीशी. हिरोचं प्रेम एका वेगळ्याच मुलीवर असतं, म्हणजे हिरोईनवर रे. आणि तुला माहिती आहे का, जेव्हा त्यांचं लग्न होतं ना तेव्हा ॲक्च्युली हिरो आणि हिरोईनचंच लग्न होतं, आणि ती जी तिसरी मुलगी आहे ना ती बाजूला होऊन जाते. अरे अर्जुन भारीच ना. अर्जुन म्हणतो, अरे माझी लाईफ काय तुला मूवी वाटली का, हे माझं रिअल लाईफ आहे, फिल्म नाहीये रे चैतन्य. पण काही सेकंदासाठी अर्जुन विचार करतो बरं का, असं झालं तर किती बरं होईल. मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन इतकं तू असं टेन्शन घेऊ नको रे, आयुष्य आहे, कधी कुठे केव्हा काय होईल ना काही सांगता येत. अर्जुन म्हणतो, चैतन्य तू मला कशाला सांगतोय हे सगळं, माझं लाईफ तुला सिनेमा वाटतंय का. आता चैतन्य म्हणतो, अरे सहज रे. आता तो बसतो त्याच्याजवळ आणि म्हणतो, अरे अर्जुन खरंच प्रत्यक्षात सुद्धा काही गोष्टी अशा घडतात रे. अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, नाही घडू शकत अशा गोष्टी, उगाचच मला स्वप्न दाखवू नकोस बरं. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे स्वप्न पूर्ण होऊ शकतात, व्हील पॉवर पाहिजे यार आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, माझी व्हील पॉवर तर मिसेस सायलीन सोबतच कनेक्टेड आहे, त्या नाही तर काहीच नाही करतोय, ते फक्त कर्तव्य आहे चैतन्य. पूर्ण आजीसाठी मी दिलेलं वचन म्हणजे माझ्यासाठी फक्त कर्तव्य, असं अर्जुनला म्हणायचं आहे. तर पुढे बघा, आता प्रिया नागराजवर ओरडते आणि म्हणते, काय म्हणालात तुम्ही, माझा कारभार संपला काय हो, तुम्ही काय धमकी देताय का मला. नागराज म्हणतो, प्रिया अगं मी तुला फक्त वॉर्न करतोय की तू जर, कसं आहे ना प्रिया, आमच्या दृष्टीने जर तुझा उपयोग संपला तर जसा तुझ्या खऱ्या आई बाबाचा ॲक्सिडेंट झाला ना आणि त्यातनं ते वाचले, पण तुझा होऊ शकतो बरं का ॲक्सिडेंट, अगदी तसाच, ते राहिले जिवंत, पण तू जिवंत राहणार तर नाहीच नाही, पण तुझी डेड बॉडी सुद्धा कोणाला मिळणार नाही प्रिया. प्रिया आता खूप घाबरली आहे. मग नागराज पुढे म्हणतो, हे बघ प्रिया, महापूर जरी आला, धरणीकंप जरी झाला तरी अर्जुनने तुझ्याच गळ्यात मंगळसूत्र घालायला हवं, असं बघ प्रिया, नाहीतर तुझं काही खरं नाही बाबा. आता चुटकी वाजवतो तो आणि म्हणतो, ऑल द बेस्ट, असं म्हणून नागराज निघून गेलाय. आता प्रिया आणखीन घाबरते हा प्रेक्षकांनो, म्हणूनच म्हणलं इकडे आड आणि तिकडे वीर अशी सिच्युएशन प्रियाची झाली आहे. पुढे बघा, चैतन्याला फोन आलाय, सायलीचा व्हिडिओ कॉल. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, ए अर्जुन इकडे बघ ना माझ्याकडे. आता हळूच सायली वहिनी आधी म्हणजे सायली बोलते चैतन्याशी. आता चैतन्याने अर्जुनकडे केलाय कॅमेरा
फोनचा आणि सायलीला तो खुणवतो आधी, थांब थांब वहिनी 2 मिनिटं थांब. आणि अर्जुनला म्हणतो, ए अर्जुन तू किती छान दिसतोयस रे, एकदा स्माईल कर ना, बघ ना रे एकदा माझ्याकडे. अर्जुन खूप वैतागलेला असतो, तो म्हणतो कशाला स्माईल वगैरे करायची आहे चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे खूप दिवसानंतर तू स्माईल करतोयस, एकदा तरी स्माईल कर. मग सायली इकडनं खुणवत असते म्हणजे त्या फोनवर, अहो हसानं. बरं मला कमाल याची वाटली की सायली अहो हसानं म्हणते तेव्हा अर्जुनला ऐकू जात नाही का व्हिडिओ कॉलमधून. तर आता अर्जुन असा खोटं खोटं चैतन्यासाठी हसतो. ते सायली बघते आणि समाधान मानते. सायलीच्या डोळ्यात आता अश्रू आलेत. अर्जुनला खूप दिवसाने बघते ना ती. आणि प्रेक्षकांनो या दोघांची लव्ह स्टोरी त्यांनी दाखवलीच नाही हो. म्हणजे एकमेकांचं प्रपोज झालं आणि दोघं बिचारे वेगळेच झाले. आता इकडे प्रिया विचार करत असते, अरे यार यांचं काय आहे, यांना वाटतंय कारभार संपला पण मला अलर्ट राहावंच लागेल. तसंही ती सायली इथे आली तर मी हार्ट अटॅकने आधीच मरून जाईल. काय करू मी आता. साक्षीला फोन लावते पुन्हा ती. साक्षी म्हणते, अगं ए प्रिया, अगं तुझी हळद चालू आहे ना, मला कशाला फोन करतेस सारखी सारखी, तुझ्या हळदीत लक्ष दे ना. प्रिया म्हणते, अगं बाई वेळ आहे अजून हळद चालू व्हायला. ए साक्षी तू सिक्युरिटी गार्ड पाठवलेत ते चांगलेत ना गं. नाही म्हणजे ते चाळीच्या बाहेर जे माणसं होती तसे नाही आहेत ना हे सिक्युरिटी गार्ड काही घोळ नाही ना घालणार. आता साक्षी चिडते आणि म्हणते, ए प्रिया आता तुला लास्ट वॉर्निंग देते मी, आता पुन्हा मला असले प्रश्न विचारले ना तर तिथे येऊन तुझ्या थोबाडीत मारे ना मी. प्रिया म्हणते, ए चिडतेस काय ग साक्षी, अगं मला भीती वाटते ना ग सायलीची, तुला कळत कसं नाहीये, अगं सगळीकडेच मला ती सायली सायली दिसते. साक्षी म्हणते, अगं बाई मग विश्वास ठेव ना माझ्या गार्डवर, ते त्यांचं काम करताय, मी माझं काम केलंय आणि आता तू तुझं काम कर. प्रिया उगाचच लहान मुलांसारखं मला भीती वाटते करत बसू नको. आणि प्रिया पुन्हा जर मला फोन केलास ना तर याद राख, असं म्हणून साक्षी फोन ठेवून देते. प्रिया आता चिडते आणि म्हणते, आता काय करू मी, सगळे मलाच प्रेशर देताय इकडून तिकडून, बाकी या सगळ्यांनी तर हात वर करून टाकले. नाही काही झालं ना तरी मी त्या सायलीला या फार्म हाऊसवर शिरूच देणार नाही. आता प्रियाचा निर्धार पक्का. पण आता पुढे बघा, आता हा शेवटचा सीन आहे प्रेक्षकांनो मालिकेतला. तर आता बघा हे सगळे हळदीच्या तयारीला लागले आहेत. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता अगं आजच्या दिवशी तरी फोन बाजूला ठेव. आता अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी आजच्याच दिवशी सगळे फोटो काढायचे असतात, ये इकडे आपला सेल्फी काढूयात. आता पूर्णाजी सेल्फी म्हणजे अस्मिता सोबत सेल्फी घेतात. आता पूर्णाजी कल्पनाताईंना विचारतात, झाली का ग सगळी तयारी. आता या म्हणतात, कल्पनाताई हो पूर्णाई सगळी तयारी झाली आहे. आता पूर्णाजी म्हणतात, चला देवी आई माझ्या अर्जुन आणि तन्वीला तुझा आशीर्वाद मिळू दे ग बाई, सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे. मग कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई काळजी करू नका, देवी आईवर माझा पूर्ण विश्वास आहे, अर्जुन आणि तन्वीची जोडी कधीही तुटणार नाही. आता तन्वी म्हणजे ओरिजिनल तन्वी बरं का प्रेक्षकांनो, यांना सगळ्यांना माहिती नाही ना की प्रिया तन्वी नाहीये म्हणून. एवढ्यात अश्विन चैतन्याला आवाज देतो आणि म्हणतो, चैतन्य इकडे ये रे. तर चैतन्य म्हणतो, काय झालं रे. मग आता अश्विन म्हणतो, अरे हे कमळ आहे ना तिथे स्टेजवर ठेवायचं आपल्याला, जरा मदत कर ना. चैतन्य म्हणतो, हे कमळ कसलं आहे. मग अश्विन म्हणतो, अरे या तन्वी बसेल ना. मग आता चैतन्य पुटपुटतो, अच्छा एरवी चिखलात कमळ उगवतं पण आज चिखलच कमळात बसणार आहे असा तो टॉन्ट मारतो. अश्विन म्हणतो, काय म्हणलास चैतन्य. चैतन्य म्हणतो, कुठे काय नाही म्हटलो मी. अश्विन म्हणतो, तू मुद्दाम टॉन्ट मारलास ना तन्वीला. चैतन्य म्हणतो, नाही रे. मग अश्विन म्हणतो, हे बघ चैतन्य मला सगळं कळतं तुझ्या मनामध्ये तन्वीविषयी जो काही राग आहे ना तो आता बाजूला ठेव, काढून टाक तो राग. चैतन्य नुसता ऐकतोय शांतपणे. अश्विन पुढे म्हणतो, मला माहिती आहे तुला सायली वहिनीबद्दल, आता अजूनही याच्या मनामध्ये सायली वहिनी असा शब्द आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तो एकदम थांबतो अश्विन आणि म्हणतो, म्हणजे तिच्याबद्दल विशेष आदर आहे ना तुला चैतन्य, पण तिचा आणि दादाचा घटस्फोट झालेला आहे त्यामुळे आता नसते विचार मनात आणू नकोस. तन्वी आणि दादाच्या लग्नामुळे किती आनंदित आहेत हे बघतोयस ना तू चैतन्य. आता चैतन्य सगळं शांतपणे ऐकून घेतोय. अश्विन म्हणतो, तसं तू पण आता आनंदात हसत खेळत या कार्यामध्ये सामील हो. नाही तसं तू सामील झालास तर दादा सुद्धा जरा आनंदात राहील आणि त्याला सगळं मागचं विसरायला मदत होईल, कळलं ना तुला. मग आता चैतन्य नुसतं स्माईल करतो, हो हरकत नाहीये, बरोबर आहे तुझं, आता करेक्ट आहेस तू असं म्हणतो तो. आता अश्विन लगेच म्हणतो, ओ दादा जरा मदत करा बरं. अश्विनने दुसऱ्याची मदत घेतली आहे.
पण चैतन्याची नाही घेतली आहे. आता ते कमळं आहेत ना तिथे ठेवण्यात आले आहेत. आता चैतन्य विचार करतो कसली लोक आहेत हे, यांना अर्जुनच्या मनाचा विचार सुद्धा करता येत नाहीये. प्रेक्षकांनो, हा शेवटचा सीन तुम्ही बघतायत. आता ही विमल म्हणते वहिनी सगळी तयारी झालीये ना. कल्पना ते म्हणतात हो ग विमल झालीये सगळी तयारी, पण प्रियाचं चित्त काही थाऱ्यावर नाहीये. प्रिया सारखी दरवाजाकडे बघते, सायली आली तर आणि विचार करत असते अर्जुन का आला नसेल अजून, सायलीचा आणि त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला असेल का. अरे बापरे, असं जर झालं तर अवघड होईल, असं झालंच नाही पाहिजे. साक्षीने बाहेर बिनकामाची माणसं ठेवली होती त्या चाळीमध्ये, आता हे सगळे सिक्युरिटी गार्ड पण तसेच निघाले तर नाही मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून प्रिया आता उठून उभी राहते आणि म्हणते आलेच मी जरा. कल्पना ते म्हणतात अगं ए तन्वी, अगं कुठे चाललीस तू, बस खाली, अर्जुन येणार आहे ना आता नाही जायचं कुठे. आता प्रिया म्हणत असते मामी 1 मिनिटात आले मी. मग आता कल्पना ते म्हणतात ते बघतो आला अर्जुन. आता सगळेजण अर्जुनकडे बघतात. बरं प्रेक्षकांनो, इथे मला एक शंका सांगायची आहे. एपिसोड एवढेच दाखवत आहेत की मला काही अधेमध्ये बोलता येणंच अवघड झालंय. आता अर्जुन आलाय तिथे, पण त्याचा चेहरा एकदम डाऊन आहे, पडलेला आहे, त्यात काही शंका नाही. पण आता हे सगळे पिवळे झालेत, पण एकटे तन्वी आणि अर्जुन वेगळे दिसत आहे. म्हणजे कदाचित नवरा आणि नवरी मुलगी वेगवेगळे दिसावेत म्हणून असं काही आहे का यांचा ट्रॅक, माहित नाही. पण असो, आता अर्जुन तिथे बसलाय, कल्पना त्यांनी ऑक्शन केलंय, म्हणजे मग त्या प्रतिमात्याने ऑक्शन केलंय. आता हे सगळे यांचे एक रिच्युअल्स चालू आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता प्रतिमात्यांना कळतंय अर्जुनची मनस्थिती काही एवढी व्यवस्थित नाहीये, पण आता अचानक अर्जुनचं लक्ष तन्वीकडे जातं आणि त्याला अचानक तन्वीमध्ये सायली दिसायला लागते बरं का. आणि आता इथे ना त्यांनी एक गाणं आपल्याला ऐकवलंय, म्हणजे अर्जुन एकदम इमोशनल होतोय. सायली आणि अर्जुन या दोघांवरती बेधुंद मी बेधुंद तू हे गाणं त्यांनी इथे दाखवलंय. आणि नेहमीप्रमाणे अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स म्हणजे कमाल, दुसरा शब्दच नाहीये प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड खूप मोठा होता आणि इथून पुढे आता 32 मिनिटाचे एपिसोड ते दाखवणार आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग करायला आणि सगळं एडिटिंग करायला थोडा वेळ लागेल, प्लीज समजून घ्या. तर आता सायली अर्जुनला हळद लावते असं अर्जुन सगळं इमॅजिन करतोय आणि तो रडतोय आता सायलीकडे बघून, कारण तो खूप भावुक झालेला असतो. आणि आता एका पॉइंटला त्याला आनंदही होतोय की सायली त्याच्या समोर आहे. आणि प्रेक्षकांनो, हे सगळं होत असताना समोर बसलेली मंडळी अवाक होतात, कारण सगळ्यांच्या लक्षात आलंय की अर्जुन तन्वीवरती आता प्रेम करतोय की काय. कारण आता समोर बसली आहे ती ऍक्च्युली तन्वी आहे, पण अर्जुन तिला सायली समजतोय असं त्यांनी व्हिज्युअलाइज केलंय आपल्याला. तर आता बघूयात पुढे काय घडतंय. तर इथे त्यांनी आज हा एपिसोड संपवलाय आणि आता पुढच्या भागामध्ये अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत पोहोचवण्यासाठी ईश्वरी आली आहे. आणि ईश्वरी म्हणजे ती नवीन मालिकेतली हिरोईन आहे. तर ती आता सगळी ही हळद सायलीपर्यंत कशी पोहोचवते, एवढा कडेकोड बंदोबस्त असून सुद्धा सायलीपर्यंत हळद पोहोचणार आहे. पण बघूयात, आपल्या सगळ्यांना ना प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनच्या डोक्यावर अक्षदा टाकल्याशिवाय सुटका नाहीये, हे मात्र खरं आहे. बाकी सगळ्यांना नाही, पण प्रतिमा आत्याला कळतंय अर्जुन आणि सायलीचं दुःख, पण तरी त्या काही करत नाही, हे आपलं दुःख आहे प्रेक्षकांनो. आता पुढे बघूयात मालिकेमध्ये काय घडतंय. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ नक्की लाईक करायला विसरू नका. खूप मोठा व्हिडिओ होता, खूप रेकॉर्डिंग करायला वेळ लागला, त्यामुळे प्लीज त्याबद्दल क्षमा असावी. पण कसा वाटला भाग कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, 27 तारखेपर्यंत आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. आता जवळपास आपण तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक आपल्या चॅनलला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देताय, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते प्रेक्षकांनो. तर भेटूयात उद्या सकाळी, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काय म्हणू, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.